हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण पाहत आहोत थायलंड ट्रिपची सिरीज आणि आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे फर्स्ट डे इन थायलंड. आज आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत आम्ही बँकॉकमध्ये केलेली शॉपिंग. हा व्हिडिओ ना थोडासा मोठा आहे कारण आम्ही शॉपिंग पण तेवढी केली ना, तर प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही बँकॉकमध्ये स्ट्रीट शॉपिंगसाठी बाहेर पडलो. बँकॉक पॅलेस हॉटेलजवळ एक खूप फेमस मार्केट आहे आणि तिथे काय काय मिळते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आम्ही ज्या भागात आलो आहोत ना, तो एरिया म्हणजे प्रतुनम मार्केट एरिया. हा मार्केट बँकॉकमधलं खूप फेमस स्ट्रीट शॉपिंग मार्केट आहे. इथे लोकल लोक आणि टुरिस्ट दोघेही शॉपिंगसाठी येतात. इथे छोटे छोटे स्टॉल्स होते, खूप व्हरायटी होती. क्लॉथ्स, बॅग्स, सनग्लासेस सगळं मिळतं. मला ना इथे सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे इथले कलर्स आणि डिझाईन्स. प्रत्येक दुकानात काहीतरी युनिक दिसत होतं. इथे आल्यावर सगळ्यात आधी जे लक्षात येतं म्हणजे इथली एनर्जी. सगळीकडे छोटे छोटे स्टॉल्स, कलरफुल कपडे आणि लोकांची खूप गर्दी. एकदम सुंदर असं ॲटमॉस्फिअर. इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट फूड पण मिळतात. टुरिस्ट लोक खास करून ना स्ट्रीट फूड टेस्ट करायला येतात. आणि स्ट्रीट फूड पण खूप महाग नाहीये. ते 40 ते 100 बातच्या मध्येच मिळून जायचं. मग इथली करन्सी म्हणजे बात. बात म्हणजे 1 बाट म्हणजे आपलं इंडियन रुपीजमध्ये 3 रुपीज. आणि इथे शॉपिंग करताना बाटला रुपयामध्ये कन्वर्ट करून पाहिलं तर प्राईस समजायला खूप सोपं जातं. बँकॉकमध्ये ना स्ट्रीट शॉपिंग हे टुरिस्टसाठी खूप मोठं अट्रॅक्शन आहे कारण इथे व्हरायटीज पण तेवढ्या आहेत. खूप प्रकारच्या वस्तू मिळतात, त्याच्यामुळे टुरिस्ट इथे अट्रॅक्ट होतात. आणि इथे खूप सारे स्टॉल्स आहेत. काही ठिकाणी ना इथे बार्गेनिंग पण चालतं, त्याच्यामुळे टुरिस्ट भरपूर प्रकारे खरेदी करतात आणि बार्गेनिंग पण तेवढीच करतात. हे स्टॉल्स पाहून मला आपल्या इंडियाची पण आठवण येत होती कारण आपल्या इंडियाला पण अशा प्रकारचे मार्केट्स आहेत दिल्ली, मुंबई, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये. आणि आपल्या इथे पण बार्गेनिंग चालते. काही प्रमाणात काही गोष्टी सेम आपल्या इंडियामध्ये आणि इथे सेम होत्या, पण काही गोष्टी मात्र इंडियापेक्षा वेगळ्या होत्या. काही स्टॉल्स इंडियापेक्षा वेगळे होते. तर तिथे शॉपिंग करायला मजा आली. बँकॉकच्या अशा स्ट्रीट मार्केटमध्ये फिरताना त्या सिटीची लोकल कल्चर खूप जवळून बघायला मिळते. लोकल वेंडर्स खूप फ्रेंडली आहेत इथे. टुरिस्ट सोबत हॅपीली बोलतात. इथे काही आयटम्स खूप युनिक आहेत. कट बॅग्स, किचन्स, हँडमेड वस्तू खूप सुंदर अशा आहेत. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे बॅग्स आणि गॉगल्सच्या ना फर्स्ट कॉपी खूप मिळतात. दिसायला अगदी ब्रँडेड सारख्या वाटतात. प्राइस पण रिझनेबल राहते. आम्ही पण इथून ना थोडी शॉपिंग केली आणि एक छोटासा आयफोन टाईप फोन पण घेतला. त्याची प्राइस साधारण 3 ते 3,500 रुपयामध्ये होती. कधी कधी स्ट्रीट शॉपिंगमध्ये खूप इंटरेस्टिंग आणि बजेट आयटम्स मिळतात. त्यामुळे ना इथे शॉपिंग करायला खूप मजा आली आम्हाला. मला पर्सनली स्ट्रीट शॉपिंग करायला खूप आवडते कारण मोठ्या मॉल्सपेक्षा अशा मार्केट्समध्ये खूप डिफरंट वाइब्स असतात. जर तुम्ही बँकॉकला गेलात तर स्ट्रीट मार्केट्स नक्की एक्सप्लोअर करा. आता आमची शॉपिंग पूर्ण झाली होती. मार्केटमध्ये खूप फिरलो होतो आणि खूप थकलो होतो आणि आता आम्हाला घाई लागली होती हॉटेलकडे जाण्याची आणि त्या अगोदर आम्हाला भूक पण खूप लागलेली होती आणि आमच्यात अजिबात चालायचा स्टॅमिना नव्हता. त्यामुळे इथली जी फेमस टुकटुक आहे थायलंडला ती आम्ही पकडली. म्हणजे तिकडे विचारायला गेलो, पण तो खूप सांगत होता पैसे, त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि हॉटेल आमचं खरंच खूप जवळ होतं तिथून. त्याच्यामुळे शेवटी आम्ही पायीच हॉटेलकडे निघालो. आणि हॉटेलला जायच्या अगोदर हॉटेलच्या अगोदरच एक रेस्टॉरंट होतं जे आम्ही पहिलेच बुक केलेलं होतं. आम्ही त्या रेस्टॉरंटला गेलो आणि भरपेट जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या हॉटेलला. थायलंड सिरीज अजून बाकी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून इंटरेस्टिंग प्लेसेस दाखवणार आहे. तर प्लीज हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. स्टे ट्यून. बाय बाय.